वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। चल बेटा, हाँ आता घरी थांब, वेळेवर जेवण करून घे. काय झालं बेटा? थांब थांब बेटा. काय झालं बेटा? काय बोलले? सावकाश कर बेटा. त्या बाबा बसा. बोल बोल बेटा, काय बोलतेस? किती करणार माझ्यासाठी? नाही बेटा, तू तर बेटा माझी जीव की प्राण आहे. तुझ्यासाठी जीव गेला तरी चालेल, पण मी तुझे लाड करणार. गप्प बसा बाबा, काही पण नका बोलू. असे बोलणार असाल तर माझ्याशी नका बोलू. नाही नाही बेटा, असं नाही नाही. बरं बोल, तू कशासाठी बोलवलं मला? काही नाही बाबा, दिवाळी जवळ येते, मला नवीन ड्रेस हवाय. माझ्या सर्व मैत्रिणींना नवीन ड्रेस घेणार आहे. एवढंच ना बेटा? आणणार आणणार. आज मला भेटले ना पैसे, तर मी तुझ्यासाठी नवीन ड्रेस नक्की ना घेऊन. बाबा? नक्की नक्की बेटा. मग बेटा जातो, उशीर होईल मला कामाला. हो या बाबा. हो का? घरामध्येच ठेव. हो. नमस्कार साहेब. हां नमस्कार गजानन. काय म्हणतोस? कसा आहेस? चालू आहे का? हां काय म्हणतो बाकी? साहेब तुमच्याकडे काम होतं होय. हां बोला ना. जरा उचल पाहिजे होते जरा कामाचे. यार गेल्या महिन्यात तुला मी 2000 रुपये दिले होते उचल. खूप जरुरी आहे. बघा ना साहेब, काय म्हटलं तर. अरे बाबा मला पण मोठ्या साहेबांशी बोलावं लागतं, त्याचं परमिशन घ्यावं लागतं. मला मुलांसाठी बोललं, जरा कपडे बिपडे घेतले असते मस्त दिवाळीच्या सणासाठी. ठीक आहे, काय बघतो मी, करतो मोठ्या साहेबांची वार्ता करून बघतो काय. खूप करून नाही अरे खरंच काय? पण मी बघतो, तुला मी प्रॉमिस दिले ना,
मी मोठ्या साहेबांची वार्ता करून काय असेल ना ते पूर्ण गोव्याची बाकी आहे ना. ना बघा बघा आजच झालं सर आजच झालं. ठीक आहे, ते आता जरा काम करून घे. मी हो, हो. मोठ्या साहेबांची वार्ता करतो. नाही काम करतो ना साहेब. ठीक आहे सर. आज सर्व मजूर आले आहेत ना? हो आले आले. ठीक आहे. मला नंतर इंटरव्ह्यू द्यायची. हो हो. ओके. हां बोला साहेब. हां ठीक आहे, मी बघतो जरा बघतो परिस्थिती काय चाललंय ते. हां होतं तुम्हाला ताबडतोब एक काय असेल ते पैसे मी सांगतो तुम्हाला. हां आणि काय ओके. हा साहेब, आज वरच्या लोकांचा पगार आहे तो मी सर्व कॅशमध्ये देऊन टाकतो. आणि ते गजाननचा फोटो होता ना तुम्हाला, ते पण मी थोडा त्याच्याबरोबर वार्ता करतो आणि त्याचं काय असेल ते पेमेंट थोडं देतो आणि थोडा त्याच्यासाठी ॲडव्हान्स देतो. त्याच्या मुलाचं काय तरी थोडा प्रॉब्लेम आहे, तर आता थोडेफार पैसे देऊन टाकतो मी. हां ठीक आहे सर. ओके 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 थँक्यू. ओके. अरे अनिल, जरा इकडे आहे ना जरा. बोला साहेब. ह्या महिन्याचा पगार जरा घेऊन जा. या टायमाला पगार साहेब लेट झाला, दिवाळी जवळ. काय करणार आता, माझं पण जरा बँकेचा लफडा होतं ना, आता काय करणार. ठीक आहे ठीक आहे. जरा काय घेऊन टाक पगार काय असेल ते. ठीक आहे आणि साहेब. ते अक्षयाला पण जरा बोलू. हो ठीक आहे. तर मोजून घे, जरा लेट झालं या महिन्यात. धन्यवाद साहेब. हां ओके. अरे गजानन, हां साहेब. जरा ये इकडे जरा. हां बोला साहेब. आवाज येतो. अरे तू ते बोललो होतोस ना मागे मला, ते पगाराचं वगैरे. हो, हो, आणि साहेब. ते मी साहेबांना सांगून सेटिंग लावली आहे. हो हो. जरा ॲडव्हान्स आणि जो तुझा काय पगार आहे तो आणि ॲडव्हान्स मी तुला देतो आहे, ते जरा घेऊन खूप जा. उपकार होतो साहेब. खूप उपकार होते. हे काय तुझा पगार आहे आणि थोडंफार ॲडव्हान्स आहे, ते घेऊन तुझ्या मुलांना जे ड्रेस वगैरे घ्यायचे आहेत ना ते घेऊन जा तू. हो खूप हां खूप धन्यवाद धन्यवाद साहेब. खूप आभारी आहे तुमचा. ॲडव्हान्स पण तुम्ही दिल्याबद्दल. ठीक आहे. हो. लवकर जा, लवकर घरी जा आणि ते मुलांना काय ते कपडे वगैरे घेऊन जा जरा. हो हो राहिले थोडं काम करतो. हो ठीक आहे ठीक आहे चालतं. हो हो. हो तुमचा पण झाला का पगार? हो झाला. बरं आला लवकर सुट्टी घ्या.
भाई आ रहा है अपना। कैसा मजे में और भाई क्या कैसा है पंटर लोग एकदम? कैसे हैं सब लोग मजे में सब ना? मजे में भाई, एकदम सब मजे में। तुम्हारे दुआ से बस सब सब मजे एकदम में। सब कुछ चल रहा है भाई। वो तो भाई भी है। और मैं क्या बोल रहा, बाकी सब मजे में ना, सब कुछ अपना सब बिजनेस वगैरह सब कुछ चल रहा है ना अपना साथ। सब चल चल रहा है अभी और क्या? मैं क्या बोल रहा, आज कुछ तो बड़ा पकया, कुछ बड़ा हाथ हुआ कि नहीं, किधर मारा कि नहीं? चल बाकी समझा दे उनको भी। भाई लोग अभी अपने भाई का दिमाग खसकेला है। वो एक बार उसका खसके के ना तो किसकी नहीं सुनता है। तो मैं क्या बोल रहा हूँ, अभी तुम बड़ा हाथ मारने का सोचो अभी। मैं क्या हो रहा है भाई, अपने इधर की साइड के कंस्ट्रक्शन में ना बहुत सारे लोग काम करते हैं। हाँ तो उसका क्या? भाई मेरा सुनो, हाँ बोल। पाँचवें कंट्रेक्शन में है ना, आज पगार होने वाला है, मेरे को मालूम भी है भाई। वो भी है ना कैश में मिलने वाला पेमेंट। ठीक है, लपेट लो सबको आज। ठीक है भाई। मने भाई, हाँ बोल ना बाकी। आप जो बोला था ना वो अपने फेंटर लोग को आप समझाया मैं। अच्छा आज जो बड़ा हाथ मारने वाला है ना वो आज मारेंगे। मैं वो लोग को समझा है, लेकिन आपकी तरफ से आप भी समझाओ अपने फंटर लोग को। ठीक है भैया। पंटर लोग सुनो, अपन जो भी काम करने का ना भाई, अपना ने एक हाथ से काम करेगा, दूसरे हाथ से पता नहीं चलना चाहिए। तो अभी मैं क्या बोल रहा हूँ, तुम लोग अपना जो भी हथियार है, सामान है, उठा लो और फटाफट यहाँ से कट लो। समझ गए ना मैं क्या बोला तुम लोग को? अपने को जो भी काम करना है किसी को खबर नहीं, कानों कान किसी को खबर नहीं करनी चाहिए। अब तुम लोग समझोगे ना पंटर लोग? अभी उठ लो यहाँ से। ठीक है भाई, हम लोग निकलते हैं। ठीक है।
कुछ ना कुछ रहेगा इसके इसमें। ये देख इधर भी है, ये देख ये ले अरे देख पीछे के जेब में देख। पीछे बैठ। ये तुम लोग रख नीचे नीचे। चल बस हो गया चल। अच्छा जा। चलो भाई वंटा। बेटा बाबा आला हा? हो आलो बेटा. एवढे थकलेले का दिसतात हा? खूप काम होतं बेटा. काय सांगा तुला. चालेल झालं जेवण करून घे लवकर उद्या परत कामाला जायचं आहे. हा. झालं खेळून तुझं. चालेल चल चल जेवण करून घे. काय जगण्यात अर्थ नाही. मुलीसाठी 2 पैसे कमवतो. दिले होते वेळेने पैसे आणि मुलं जाता जाता घेऊन जाऊया. मध्येच भेटल्या गेलो त्यांनी सुखाने सर्व काय भेटलं. मी ना आता काय करून उठणारच नाही. जीव गेला तरी चालेल कारण मी माझ्या मुलीची इच्छाच पूर्ण करू शकत नाही. काय करू. नाही नाही नाही. काय आलं काय एवढं काय प्रॉब्लेम काय तुमचा? नाही नाही अनिल हा? काय काय सांगणार. नाही जगण्याचा अर्थच नाही अहो, राहिला. काय जगण्याचा अर्थ नाही म्हणजे काय? काल आपला पगार झाला. हम्म. पैसे दिले शेटणी बोललो मी माझ्या मुलीसाठी एखादा ड्रेस घेऊन जाईल घरी काय घेऊन जाईल. चल तर तुझी ते मुलगी मध्ये- तशी आपली पण मुलगीच आहे ना ती. अरे हो पण काय मी नाही करू शकत रे बाबा. मला नाही जगायची इच्छाच होत काय नाही. जगायची इच्छा नाही. होईल नाही, सगळं नाही. व्यवस्थित होईल नाही सगळं. नाही नाही नाही, तुम्ही नाही. खूप खूप आधार केला आतापर्यंत. नाही, खूप नाही, ठीक आहे. समजून घेतला. ठीक आहे नाही. होईल सगळं व्यवस्थित. काही टेन्शन घेऊ नाही नाही नको. कामं जाण्यासाठीच निघून आलोय बाबा मी. मग चल बॅग पण आहे आपण पण कामावर जाऊया. चल नंतर आपण तिकडे सगळं काय काय होईल ते बघूया आपण. किती वेळा मॅनेजरशी किती वेळा आपण बोलायचं बाबा प्रेमाने. चल तो मी बिचारा बोलतो, देव माणूस manager आहे मी बोलतो, देतो. तुझ्यासाठी मी नाही. बोलतो. चल आपण जाऊया आता. स्वतःची मुलगी नसून एवढं सगळं केलं तुम्ही. आता मुलगी मोठी झाली. हो रे बाबा मला मग आता जाऊ दे, कळतंय. आता होईल मुलगी सगळं, हो, होईल सगळं खूप व्यवस्थित. आशेने वाट बघते माझी पण. रोज सकाळचं बाबांना बाय करते टाटा करते. मग संध्याकाळी गेलो की माझ्याशिवाय ती पण राहू शकत हो नाही. ठीक आहे तुमच्याशिवाय पण ती राहू शकत नाही आणि तुम्ही आता असं हे करणं बेकार वाटतं ते. हो बेकार आहे तर. आणि नाही रे बाबा मी तिची इच्छा पूर्ण करू शकतो. आणि तुमच्यासारख्या देव माणसांकडे मी किती वेळा तरी हात पसरायचे. ठीक आहे चला आपण खूप आता लहान कामावर होते जाऊया. तेव्हापासून तिला हो सांभाळलं ठीक आहे आपण जाऊया आता कामावर. आता खूप मोठी झाली तिला चालेल? समजतंय तरी. हो चालेल ठीक आहे. चल आपण आता तुम्ही आहोत ना. बोलताय चला आपण आता जाऊया कामावर. चला हा बघूया बोलतो आता मॅनेजरशी परत. हो चालेल मी पण बोलतो मॅनेजर जवळ. हो काय कसं काय काम चाललंय? मजेत करतोय. ठीक आहे ना? हा ठीक चाललंय. हा गजानन कुठे? ते आज बसले तिकडे. ठीक आहे बघतो. अरे गजानन हा साहेब काय मुलांना ड्रेस घेऊन गेलास की नाही? काय सांगणार साहेब तुम्ही काल
ते पगार दिला, ॲडव्हान्स दिला, पण काय जाता जाता रस्त्यामध्ये काय झालं? काय सांगणार सर. काय झालं काय? ठीक आहे गजानन, जे झालं ते विसरून जा. तर माझ्याकडे काय थोडेफार पैसे आहेत, माझ्याकडे 2-3 हजार रुपये आहेत, ते नाही मी ना तुला. साहेब, किती वेळा उचल घ्यायचे आणि तुमच्यासारखे देव माणूस आहेत. ठीक वेळेला आहे, खूप मदत आपल्यासारख्या करतात. माणसांना आपणच हे करावं लागतं ना. गरीबाचाच देव पण किती अंत बघतो. ठीक आहे, माझ्याकडे आता 2-1 हजार रुपये आहेत, ते मी तुला देतो. काय करणार साहेब, आता आवश्यकता तर आहे, आता काय बोलणार तुम्हाला. माझ्याकडे एवढे पैसे 2-1 हजार रुपये आहेत, ते मी तुला देतो. तू मुलांना जे कपडे काय हा. असेल ते घेऊन जा. अहो सण आहे. ठीक आहे, 4 हजार रुपये आहेत, घेऊन जा. पैसे टेन्शन घेऊ नको. आणि आता काय झालंय ते विसरून जा. आणि मुलांना काय सांगू नको. आणि एक ड्रेस बी त्यांना दे. हा, खूप खूप आभारी आहे साहेब, खूप आभारी आहे. धन्यवाद. चालेल. देवासारखे नको, नको, भेटला नको. तुम्ही साहेब. बरं आहे बाबा, आपली माणसं आपणच आपल्याला मदत करावं लागते. काय ते याच्यामध्ये खूप अवघड झालं साहेब. आता काय ते गुंड येणार नाही ना, ते आपल्या नशिबावर अवलंबून असतं. आता काय त्याला सांगणार. गजानन, आता झालं गेलं सगळं विसरून जा. आणि जरा काम बिम वगैरे काय असेल ते कर. हो हो आणि साहेब, संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे. संध्याकाळी रोज लवकर 1 तास आधी गेला चालेल. लवकर घरी जा. आणि मुलांना काय ड्रेस वगैरे असते ते घेऊन जा. हो हा, साहेब. बाकी काय तू टेन्शन घेऊ नको. हो, हो, आणि तुम्ही ते केलं ते खूप पैसे दिवस काय करू किंवा कोणाला फोन करून सांग, मी तुला पैसे वगैरे देतो. हा? काम बिम कर. बेटा हो, डोळे बंद कर बेटा. खूप आवडीने आणला बेटा मी. डोळे खोलू नको. हां, खोल बेटा डोळे. वाव, नवीन ड्रेस. नवीन ड्रेस ना, बघ आवडला. हा बघ लाल लाल आणला मस्त. बघ घालून बघा. हा माझा खूप फेवरेट कलर आहे. फेवरेट कलर आहे ना. वा, बघ घालून बघ. हा. हां, आणि ये लगेच बघ. मस्त दिसते बेटा. आज तू पण जिंकत हा. तुझ्याकडे बघून अजून खूप खूप जागा असतात तुझ्यासाठी खूप ना. वा, मस्त दिसत हा. तर उद्या घालून मैत्रिणीबरोबर खेळायला जाऊ शकतेस तू. हा, तुझ्या मैत्रिणीला पण दाखव बाबांनी ड्रेस घेतला. काय मग आता काढून ठेव, उद्या सकाळ घालूया. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कण खर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब.